खंड आहे त्याचं नाव आहे नागर. याचे श्लोक आहेत 14,932, अध्याय आहेत 279 आणि याच्यामध्ये एकच खंड, दुसरा उपखंड आहे तीर्थ महात्म्य. जेवढे भारतातले तीर्थक्षेत्र आहेत, सप्तपुऱ्या, वेगवेगळे तीर्थक्षेत्र यांचं महात्म्य स्पेशल प्रभात नावाच्या या नागर नावाच्या खंडामध्ये नगरांचा असलेला ऐतिहासिक भौगोलिक विचार आणि त्यांचं महात्म्य भारतातल्या सगळ्या. और उसके बाद में आता है 7वां जो खंड है, उसका नाम है प्रभास. प्रभास नावाचा खंड. याचे श्लोक आहेत 14,415, अध्याय आहेत 492. प्रभास क्षेत्र महात्म्य, वस्त्रापत क्षेत्र महात्म्य, अर्बुद खंड आणि द्वारका महात्म्य असे 4 उपखंड याचे आहेत. संहितेच्या दृष्टीने सुद्धा या ग्रंथाच्या 6 संहिता आहेत. पहिली संहिता सनत कुमार, दुसरी शंकर संहिता, तिसरी ब्राह्मण संहिता, चौथी सौर संहिता, 5वी वैष्णव संहिता आणि 6वी सूत संहिता अशी 6 संहिता या ग्रंथाच्या विभागणीमध्ये येतात. अत्यंत दीर्घ असलेलं हे पुराण, अत्यंत रोचक, एकापेक्षा एक सुंदर कथा या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. ही जी विश्वबंधुत्वाची कल्पना आपल्याला या देशाने, संस्कृतीने दिली, या देशाचं भौगोलिक महात्म्य. कारण नुसतं महान म्हणून चालत नाही, कशामुळे महान आहे ते कळालं पाहिजे. बरोबर आहे ना? नाही तर काही लोक सांगतात आमच्या घरात खूप चांगले लोक होते. चांगले होते नेमकं काय करत होते ते माहिती पाहिजे ना. त्यांना काय केलं, त्यांना तसं विचारता का नाही? प्रत्येकाचा इतिहास जसा शैक्षणिक इतिहास विचारतात आपला, कुठे शिकलास, कोणत्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलो, तदनंतर पुढचा विचारतात आता सध्या कुठे नोकरीला आहेस, तुला किती पगार. नुसता पगार नाही, पगारापासून तू किती शिल्लक पाडले, तुला काही व्यसन वगैरे आहे का, जसं सगळं विचारलं जातं, बारीक सारीक गोष्टी. तसं भारत देशाबद्दलच्या भौगोलिक ऐतिहासिक क्षेत्रातल्या महात्म्याच्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला स्कंद पुराण पाहावंच लागेल. बाकीच्या ग्रंथांमध्ये आहे विचार, पण इतका विशेष नाही. अजून सांगू का? सध्या लोक प्रदीप बाबाच्या कथेत गर्दी का बरं करता? कारण बाबा कथा सांगता सांगता काय सांगता, इलाज टोटका. क्या करो, अमुक अमुक दिन के ऊपर सुबह उठने के बाद इस दिशा में जाओ, भोलेनाथ जी पे ये चढ़ा दो, वो चढ़ा दो, ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा. हे सगळे इलाज जे आहे, हे सगळे इलाज तुम्हाला शिवपुराणात नाही आहे, स्कंद पुराणात आहे. असं आगळं वेगळं हे विशेष असलेलं पुराण आहे बरं, स्कंद पुराण. काय मालूम कस काय डोक्यात आलं यांच्या बी स्कंद पुराण. मुलं विचारलं सांगता का? म्हटलं मी कोणतंही पुराण सांगतो, मला काय अडचण आहे अभ्यास करायला, मला बी तेवढं चान्स भेटतो ना वाचायला, नाही तर आपल्याला कुठे टाइम आहे. हा बरोबर आहे ना? जसं तुम्हाला टाइम नाही तसं आम्हाला बी टाइम नाही. सांगलं म्हणून आम्ही ना बी पाहिलं, ते ऐकत राहतो, पण चिंतन करायला टाइम याच्या माध्यमातूनच भेटणार आहे ना अनिल दादा. बरोबर आहे का? ते स्कंद पुराण खूप सुंदर विषय. स्कंद पुराणामध्ये एकापेक्षा एक आपण सगळ्याच पूर्ण पुराणाला न्याय देणं हे कोणत्याच कथाकाराला शक्य नसतं. म्हणजे भागवत जरी असलं तर भागवतातल्या पूर्ण कथा 7 दिवसात होतात का? नाही होऊ शकत. फक्त असं स्पर्श करून चालावं लागतं. आपण ज्या प्रमुख कथा आहेत त्यांना निश्चित स्पर्श करण्याचा प्रयत्न आपल्या या 7 दिवसामध्ये करणार आहोत. पुण्य पावन या भारत देशाचं वर्णन आज सुद्धा सगळ्या जगाला
जी अपेक्षा आहे ती आपल्या देशाकडूनच आहे. कारण तुम्ही जर सध्याचं वातावरण पाहिलं असेल, किती वर्षापासून संघर्ष पेटलेला आहे जगात. युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालूच आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायल हमास मधलं युद्ध चालूच आहे. तिकडे चीन त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना त्रास देतो आहे. सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असताना कोणत्या वेळेला काय होईल सांगता येईल. सगळ्यांना अपेक्षा कोणाकडून आहे? आपल्याकडून आहे. का? कारण विश्वबंधुत्व, विश्व शांतीचा संदेश भारत देशच देऊ शकतो. कारण आपली संस्कृती धन्यो हि भारतो देशो, धन्यो अस्माकं संस्कृती भारतीय जनाधन्या, धन्या अस्माकं परंपरा. म्हणून कवी सुद्धा वर्णन करतो आपल्या देशाच्या बाबतीमध्ये. चंदन है सदेश की माथी, चंदन है सदेश की माथी, तपोभूमि हर गाम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. चंदन है बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है, हर मानव उपकारी है, हर मानव उपकारी है. जहाँ सिंह बन गए खिलौने, गाय जहाँ प्यारी है, गाय जहाँ प्यारी है, गाय जहाँ प्यारी है. मेरा शंख बजाता लोरी गाती शाम है, लोरी गाती शाम है, घर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. चंदन है इसकी माटी, तपोभूमि हर गाम है, घर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है.
वाडवडिलांना सांगितलं म्हणून नाही. ऐका, आपल्या देशाचं वर्णन बारहस्पत्य शास्त्रानं केलं, अनेक पुराणांमध्ये आलं. काय सांगितलं मी आता पद्याच्या माध्यमातून? चंदन है इस देश की माती, तपोभूमी. बर का दादा, सध्याचा काळ सगळ्यांनाच माहिती आहे की कथेले लोक गर्दी करत नाही, पण पुष्पाटूच्या नुसत्या पहिल्या दिवशी एक बाई मेली तिकीट घेता घेता. पिक्चर निघला तो अल्लू अर्जुनचा पुष्पाटू झुकेगा नाही साला. चला मी काय सांगतो, कम टू द पॉइंट. त्या चित्रपटाचा जो विषय आहे तो कोण माणूस आहे? तो चंदन तस्कर आहे. चंदन चोरी करणारा माणूस, सामान्य तिहाडी मजदूर सिंडिकेटचा मालक होऊन जातो. पण माझा मुद्दा चंदनाभोवतीच फिरतोय, ध्यानात घ्या. हे चंदन त्याने कुठपर्यंत विकायला काढलं? चायनापर्यंत म्हणे. हे चंदन इतकं महाग का बरं माहिती का तुम्हाला? तुम्ही त्या अँगलने जरी विचार केला पिक्चरचा, तो चित्रपट त्या पुष्पा नावाच्या ऍक्टर भोवती फिरत असेल, पण त्याचं जीवन सुद्धा कशावर अवलंबून आहे? चंदन. आणि एक ध्यानात घ्या, ही चंदन फक्त विशेष अशा स्वरूपानं भारत देशातच सापडतं. आजपासून साधारणतः 40 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया सारख्या देशात एक प्रयोग केला त्यांना की चंदनाचं लाकूड, हे बी चंदनासारखेच लेकर आहे आपले, मस्त बच्चे मन के सच्चे. त्यांना बी आनंदच आहे. 8 दिवस नवीनच ऑर्केस्ट्रा चालू आहे त्यांचा, बिचाऱ्यांचा. काही अडचण नाही, त्यांनी आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही ठरवून बी, कारण त्याच्या दृष्टीने त्याला आनंद वेगळाच आहे. तुम्ही ना खुर्ची सगळी तर दुसरं काहीतरी आणेल. मग बालक भगवान का रूप होता है. हाँ, जाऊ द्या मावशी, तो शांत नाही बसणार तो. कुठून बाजूला गेलो? चंदन. आणि हा थोडा चिंतनीय विषय चंदनाचा. ऑस्ट्रेलिया देशामध्ये जवळजवळ 2500 एकर जमिनीमध्ये चंदन लागवड झाली. किती एकर मध्ये? 2500 एकर. आणि त्यांनी ती चंदनाची झाडं 25 वर्ष सांभाळली. झाडाचं खोड मोठं झालं आणि जेव्हा त्यांना ते कापल्यानंतर जो सुगंध भारतातल्या चंदनाला येतो, तसा सुगंध त्या झाडाला आलाच नाही. ते फक्त झाड होतं चंदनाचं, पण त्याच्यात सुगंध, कारण चंदनाला सुगंध देता येतो ही माती फक्त माझ्या भारत देशाची. अरे नुसतं चंदनच नाही, चंदनासारखी माणसं सुद्धा या जमिनीमध्ये आपण पाहिली. वैकुंठवासी ज्यांचा पोस्टर आहे, जगन्नाथ बाबा, संपूर्ण आयुष्य चंदनासारखे झिजले. मना चंदनाचे परित्वाची जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. स्वतःसाठी नाही जगले, समाजासाठी जगले. आणि ही जी भारत देशामध्ये महात्मे जन्माला येतात ना, या मातीचंच वैशिष्ट्य आहे महाराज, की दर 100 वर्षानं प्रत्येक 100 किलोमीटर मध्ये असा चंदनासारखा देह झिजवणारा महात्मा जन्माला येतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्या संस्कृतीला धरून आहोत. आणि या पुण्य पावन देशाचं वर्णन, इतिहास या पुराणांमध्ये आहे.
लोकांना असं वाटतं काय लावलं पुराण पुराण पुराण. अरे पुराण या शब्दातच आहे. पुराहा अपि नवहा, कितीही जुनं आहे पण ते श्रवण केल्यानंतर असं वाटतं आताच घडलं. आणि म्हणून स्कंद पुराणामध्ये माहेश्वर नावाच्या खंडामध्ये सुरुवातीला केदार खंडाची जी कथा आहे ही कथा सांगत असताना यस्याज्ञया जगत्सृष्टा विरंची पालको हरिः संहरता कालरुद्राख्यो नमस्तस्मै पिनाकिनी. ज्यांच्या आज्ञेने ब्रह्मदेव जगाचं सृजन करतात, ज्यांच्या आज्ञेने भगवान विष्णू जगाचं पालन करतात, अशा विश्वाचा संहार करणाऱ्या त्या पिनाकधारी भगवान भोलेनाथाला आम्ही वंदन करतो. नैमिषारण्यासारख्या तीर्थामध्ये शौनकादिक तपस्वी मुनी एका भल्या मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान करतात. दीर्घकालापर्यंत चालू असणाऱ्या यज्ञामध्ये दररोज यज्ञ कार्य निवर्तल्यानंतर रात्रीच्या वेळी त्या सर्व ऋषीमुनींनी सूत महाराजांना जगाच्या उत्पत्ती स्थिती संहार तत्वज्ञानासंदर्भातल्या अनेक विषयावर चर्चा केल्या. आणि त्या चर्चेमध्ये महर्षीगण लोमेशजींना भगवान भोलेनाथाचं महात्म्य सांगण्यासाठी विनंती करतात. त्या विनंतीला मान देऊन लोमेशजी भगवान भोलेनाथांचं वर्णन करायला आरंभ करतात. त्यांनी सांगितलं की 18 पुराणांमध्ये परमपुरुष भगवान भोलेनाथाचं महात्म्य आलेलंच आहे. महादेवाचं वर्णन 18 पुराणांनी केलं तरी देखील ती परिपूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांच्या नावात इतकं सामर्थ्य आहे. शिव इतका जरी शब्द म्हटला तरी स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. पैठण येथील नाथबाबांनी तो वर्णन सांगितलं की तुम्हाला 4ही पुरुषार्थ जर प्राप्त करायचे असले तर माझ्या भोलेनाथाचं काय करा, नामचिंतन करा, त्याचं दर्शन घ्या. परममंगलमय शिवतत्व. पण या शिवतत्वाला सुद्धा कधी कधी जवळचीच माणसं अवहेलना करतात. आज सुद्धा जेवढं म्हणून जगात दुःख आपल्याला अनुभवाला येतं बरं का मावशी, दुःख खरं सांगा दुःख कोण देतं?
घरचे देता का बाहेरचे देता? अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. बरोबर आहे ना? असं म्हणतात ना. अपने जेवढं हृदयाच्या जवळचं स्थान एखाद्याला आपण देतो तोच जास्त दुःख देण्याचं काम करतो. महादेवाच्या बाबतीतही तसं घडलं. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून दक्ष महाराज यांना प्रजापतीची गादी प्राप्त झाली. दक्ष प्रजापतीची मुलगी महादेवाला दिली होती, सती नावाची. आता याला पद भेटलं आणि पद भेटल्यामुळे काय झालं पहा, कधी कधी माणसाला त्याची लायकी नसताना जर पद भेटलं ना तर तो व्यक्ती त्या पदाचा काय करतो? उपयोग करतो का? दुरुपयोगच करतो. एखाद्याला लायकी नसताना जास्त प्रमाणात पैसा येऊ द्या, गुपचूप बसतो का तो? हाँ, आपका व्यवहार बता देता है कि आपकी दौलत नहीं है. काय झालं, एका शेठजीनं 50 कोटी रुपये खर्च केले दादा, होते पैसे त्याच्यावर, आणि त्यानं हिरा बनवला. काय बनवला? हिरा. पैलू पाडून किती रुपयाचा? 50 कोटी. अरबो खरबोपती माणूस. हिरा बनवला आणि त्याने तो हिरा सुरक्षा म्हणून रेशमी वस्त्रामध्ये छोटी पिशवी पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी आणि असा व्यवस्थित ठेवला. शेठजीचं भलं मोठं गोडाऊन होतं धान्याचं बाजूलाच. आणि धान्याचं गोडाऊन असलं, गोडाऊन धान्याचं राहू द्या का दुसरं राहू द्या, गोडाऊन रिकामा असलं तर काय होतं, गोडाऊन मध्ये उंदरं पडतात. उंदरं, हजारो उंदरं झाले त्याच्यात गोळा. त्या उंदरांमधल्या एका उंदरानं त्या कोठीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ती रेशमी वस्त्राची पिशवी फाडत 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 तो इतक्या आकाराचा असलेला मूल्यवान हिरा गिळून घेतला. शेठजीने लग्नासाठी जायचं आणि हिरा काढू आपण पाहायला गेला तर ती पिशवी कुरतडलेली दिसली. हिरा सापडला नाही. ध्यानात आलं की हिरा चोरला नाही कोण. पिशवी कुरतडली म्हणजे हिरा कोण, अंदाज बरोबर लावला. पण आता घरात हजारो उंदर आहे, याले पकडीन कोण? कुत्रा असतं तर पकडून बदललं असतं. उंदीर आहे. शेवटी कुठे गेला तो? पोलीस खात्याकडे. पोलीस स्टेशनला सांगितलं की माझ्या घरातल्या उंदरानं हिरा गिळलेला आहे, मी तुम्ही म्हणाल तेवढं पेमेंट तुमच्या जो जमा करतो, तुम्ही काही करून तो उंदीर मला शोधून द्या. आता पोलीस लोक हसायला लागले. आम्ही चोर पकडायचे का उंदर पकडायचे, डोकं ठिकाणावर आहे का? पण शेवटी तो बी म्हणे तुम्हाला काय पैसा फेको तमाशा देखो. हा, पोलीस खातं. इथे कोणी पोलीस असलं तर राग मानू नका. आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं. असत्याची होते मात, सत्यवानाचे पडतात दात, त्याचं नाव पोलीस खातं. पैसे भरतोय ना मी. म्हणजे ठीक आहे. पोलिसांना काय केलं, भला मोठा काचेचाच पिंजरा बनवला, आरपार दिसणार. आणि त्या पिंजऱ्यात काय काय टाकलं, आता माफ करा एकादशी आज पण सांगणं पडेल. भजे, कुरकुरे, कुलडई, बिबड्या, उंदराला जे जे आवडतं ते सगळे पदार्थ. आणि घरातले सगळे उंदर चला भंडारा आहे, चला भंडारा आहे सांगणं पडतं का? जे आले 60 आणि कीर्तनाले 8, अशी परंपरा आपण पाहायला आहे बऱ्याचदा. ते सगळेचे सगळे भंडाऱ्यात आले आणि पोलिसांना तर भंडारा चालू केला आणि इकडून गेट बंद करून दिलं. आणि जसं गेट बंद झालं घाबरले ते. कोण? ते भजाकडे पहा पण खात ना. गेट बंद झालं आणि काही काही लोक मृत्यू समोर दिसला. डॉक्टरनं सांगलं तुमचा स्टेज शेवटची आहे. घरची विचारता काय खाता का, तो म्हणतो काही गोड नाही लागत. तसं त्या उंदरांचं झालं. कुलडई पाहत, पापड पाहत पण खात ना. विचार करत आपण कोणाचा प्रचार केला नाही.
कोणाचा झेंडा गाडीने लावला नाही, कोणाला सांगलं नाही याले मत दे का त्याले मत दे, तरी बी आपल्याला जेल टेन्शन मध्ये आले. आणि ज्यानं हिरा गिळेल होता तो सगळ्यांच्या अंगावर उड्या मारत मारत जाय, भजा खाय, कुलडाई खाय, कुरकुरा खाय, आणि खाता खाता पोलिसाकडे पाय ना असा करे. पोलिसांना समजलं हसायचं, बरोबर टिक मार केली, त्याने बरोबर पकडलं, सगळे सोडून दिले. आता त्याला पकडल्यावर काय होणार आहे, त्याचं डिसेक्शन केलं, फाडलं त्याने, आणि मधून हिरा काढला. जसा हिरा काढला तो शेठजी खुश झाला, म्हणे पैसे दिले तुम्हाला, अजून पैसे देतो, पण मला एक सांगा याले कसं काय पकडलं. पोलिस म्हणे काय त्याला शोधणं पडतं, ज्याच्यात पोटात असं सापडेल राहतो, ज्याला शिल्लक येल राहतो तो असाच मस्ती येतो म्हणे याच्यासारखा. तसा दक्ष प्रजापती एक प्रकारे त्याला पद तर भेटलं, पण त्याने उन्मत्तपणा केला. काय उन्मत्तपणा केला? सभेमध्ये सगळ्या देवता त्याला अभिवादन करतात, उठून उभे राहतात. महादेव समाधी अवस्थेत होते, त्यांचं लक्षच नाही, आणि ब्रह्मदेव पण उठले नाही. त्याला राग आला. सगळे लोक मला वंदन करतात आणि माझा जावाई माझा अपमान करतो. माझा बाप उठला नाही ठीक आहे, पण जन्म देत बाप, त्याचा काही आपल्याला राग नाही, पण हा जावाई. म्हणून त्याने महादेवाची काय केली, त्या ठिकाणी निंदा केली. नंदी महाराजांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चकमक झाली, शाब्दी एकमेकाला शापही दिला त्यांनी. महादेव नंदीची समजूत काढतात, जाऊ दे जाऊ दे, काय करायचं आपल्याला, दुर्लक्ष करायचं. मोठी माणसं छोट्या छोट्या गोष्टीकडे काय करतात, म्हणून ते महादेव आहे. पण याच्या मनात बदला, आणि म्हणून त्याने बदला घेण्यासाठी कनखल तीर्थक्षेत्रामध्ये भला मोठा यज्ञ आयोजित केला. आणि यज्ञासाठी सगळ्या देवता निमंत्रित, फक्त एका देवाला आमंत्रण दिलं नाही. कोणाला? सगळ्या देवता आपापली विमानं घेऊन कैलास पर्वतावरूनच कणखल क्षेत्राकडे जातात. सतीने विचारलं नंदीला, अरे कुठे चालले, शोध घे बरं. नंदीकडून कळालं की सगळी मंडळी दक्ष महाराजच्या घरी यज्ञ आहे. आपल्या बापाच्या घरी यज्ञ आहे, आपल्याला माहिती नाही. तिने विचार केला की बापाला खूप मोठं काम भेटलंय, सध्या नवीनच मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे महत्वाचं काम आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना टाइम नसेल. कारण हे माता माऊलीचं एक विशेष प्रेम राहतं. कोणावर? माहेरावर. माहेरचं पुत्र बी गोड लागतं. सांगितलं भोलेनाथांना आपण गेलो पाहिजे. भोलेनाथजी म्हणतात, हे बघ, काही ठिकाणी आमंत्रण असलं तर जायचं, काही ठिकाणी असलं तरी जायचं नाही, काही ठिकाणी नसलं तरी जायचं. बरोबर आहे ना? आमंत्रण असलं तरच जायचं. कुठे? नातेवाईकामध्ये वास्तू शांती आहे, साक्षगंध आहे, नामकरण विधी आहे, मोठा लग्न सोहळा, तेव्हा जायचं. पण केव्हा? आमंत्रण. आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कुठं? प्रचार चालू आहे, साहेबांना अमुक अमुक हॉटेलवर जेवण ठेवलं आहे, पार्टी आहे, तमाशा आहे. जिथं पापाचं चर्चा किंवा पापाचं आचरण घडेल इथे आमंत्रण दिलं तरी माणसाने जाऊ. पण एक ठिकाण असं आहे की जिथे आमंत्रणाची वाट पाहायची नाही. कुठे? एखादा सत्पुरुष महात्मा आलेला आहे, सत्संग चाललेला आहे, कीर्तन प्रवचन कथा असं आयोजन आहे, तिथे आमंत्रणाची वाट पाहू नये का? तुका म्हणे तिथे न पाचारिता जावे आणि संत चरणी भावे रिघावया. इथे आमंत्रणाची वाट नाही पाहिजे. जिथं आत्मकल्याण आहे तिथं. आता इथे तुझ्या बापाच्या घरचा वैयक्तिक कार्यक्रम, सती म्हटली गडबडमध्ये भुलले असतील, व्हॉट्सअपले पत्रिका टाकेल अशी, म्हणजे चेक करून पाय व्हॉट्सअप पत्रिका सापडली. समजवलं पण काही हट्ट नाईलाज असतो. बाल हट्ट, राज हट्ट आणि महादेवाचा बी नाईलाज झाला.
तुले जाणं असेल तर जाय. सोबत काही शिवगण पाठवले. गेल्यानंतर सख्या बहिणी पाहतात पण दुर्लक्ष करतात. आई थोडंफार बोलली चांगलं, बापाने तो पाहिलं आणि तोंड फिरवून घेतलं. किती आनंद वाटला असेल. आनंद वाटतो का असं झालं का? वाईट वाटलं, पण जाऊ द्या. भोलेनाथाचं वचन आठवलं. यज्ञ मंडपामध्ये सती येते आणि यज्ञ मंडपामध्ये सगळ्या देवांचं आसन आहे, फक्त महादेवाचं आसन जाणीवपूर्वक लावलेलं नाही. आणि सती त्या ठिकाणी विचार करते की जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी हलाहलसारखं विष प्राशन करावं असा माझा भोळा पतिदेव, कोणाचाही द्वेष मत्सर निंदा त्यांच्या ठिकाणी मनात सुद्धा नाही. आणि माझा जन्म देता बाप जाणीवपूर्वक जर माझ्या पतीचा असा अपमान करत असेल तर ही सती या बापापासून भेटलेलं हे शरीर ठेवणार नाही. आणि लगेच योगाग्नीच्या द्वारा पेटवून घेतलं अशी कथा आहे. किंवा यज्ञ मंडपामध्ये उडी मारली. यज्ञ विध्वंस वीरभद्राला पाठवलो, दक्षाला पकडलो, त्याचा शिरच्छेद केला. भगवान महादेव सतीचं अर्धवट जळालेलं शरीर घेऊन त्रिभुवनामध्ये विचरण करतात. सगळ्या देवता घाबरल्या. प्रलय होतो की काय. भगवान विष्णूने सूक्ष्म सुदर्शनाच्या द्वारा सती मातेच्या शरीराचे काय केले. 51 शक्तीपीठ ते तयार झाले. सुंदर कथा आहे ती. ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीमुळे दक्ष राजाला परत मुख लावण्यात आलं बकऱ्याचं, कारण त्याचं शिर यज्ञामध्ये भस्म झालं होतं. त्याने महादेवाची स्तुती केली. तेव्हापासून असं म्हणतात की महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय करायचं, तसा आवाज काढता लोक. ती दक्षाने केलेली स्तुती महादेव लवकर प्रसन्न होता, हसतात. का? कारण सासऱ्याचा आवाज आहे ना. काही लोकांना लय आवडतो सासऱ्याचा आवाज. बोला मामा. महादेव वरदान दिलेलं म्हणून सुंदर ही कथा. इकडे मात्र त्याने स्तुती केली. नमामि देववर्धं वरेण्यं नमामि देवं च सदा सनातनं नमामि देवाधिपमीश्वरं हरं नमामि शम्भो जगदेकबन्धुं नमामि विश्वेश्वर विश्वरूपं सनातनं ब्रह्म निजात्मरूपं नमामि सर्वं निजभावगम्यं परं वरेण्यं वरदं नतोऽस्मि. लोमेजी सांगतात की महादेवाचं दक्षाने बकऱ्याच्या मुख लावल्यानंतर केलेलं सुंदर स्तवन म्हणून महादेवाच्या स्तवनाचं, मंदिर बनवण्याचं, त्यांना वंदन करण्याचं, प्रसाद चढवण्याचं, रुद्राक्ष धारण करण्याचं प्रत्येक गोष्टीचं महात्म्य आहे. भगवान भोलेनाथाचं शिवलिंग बनवून त्याचं पूजन करण्याचं महात्म्य. कथा आहे ते रावणाने सुद्धा काय केलं, भगवान भोलेनाथाचं शिवलिंग जेवढे म्हणून लवकरात लवकर प्रसन्न होणाऱ्या देवता आहेत त्याच्यामध्ये माझा महादेव सर्वात अग्रस्थानावरती आहे. आणि महादेवाचंच गुरु परंपरेमध्ये महात्म्य आहे. आपण वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी दररोज हरिपाठ म्हटल्या गुरु परंपरा म्हणतो. आणि त्या गुरु परंपरेमध्ये वर्णन येतं. काय परंपरा आहे आपली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धाता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाता,
आदिनाथ गुरु आहे ना हे भगवान आदिनाथ जे मार्गीचा कापडी महेश वगैरे वारकरी संप्रदायामध्ये पहिले पंढरपूरचे वारकरी महादेवच आहे. भगवान भोलेनाथाशिवाय कोणतीही गुरु परंपरा नाथ संप्रदायाची परंपरा पहा. याच महिन्यामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात आता शेवटचा टप्पा आला. पहिल्या टप्प्यामध्ये एक नवरात्र येते. कोणती? तिला खंडेरायाची नवरात्र, चंपाषष्ठी, येडकोट जय मल्हार. तदनंतर गीता जयंती. गीता जयंती झाल्या झाल्या तिसऱ्या दिवशी काय दत्ता दिगंबराया हो आहे ना. आणि आपली परंपराच आहे दत्तात्रय परंपरा सहस्र अर्जुन यदुदूसरा जनार्दन शिष्य सरा केला खरा कलियुगी दयाचा ब्रह्मा अनुग्रहित दयाचा ब्रह्मा अनुग्रहित. त्या दत्तात्रयामध्ये सुद्धा महादेव आहेच बरं. म्हणजे महादेवाशिवाय कोणतीही परंपरा जगातली आता सध्या कुंभ चालू आहे. कुंभामध्ये तयारी चालू आहे जोरात. 45 कोटी लोक येण्याचा अनुमान आहे जगभरातून. भारतातले पूर्ण जगातले. प्रयागराजचा कुंभ काहीतरी विशेष आहे यावेळेचा. बरं कुंभामध्ये जेवढे साधू लोकांच्या परंपरा आहेत आहे सगळे त्यांचा वेश जवळ महादेवाच्याच परंपरेतले सगळे. आणि म्हणून हे महादेव यांना महान देव असं का म्हटलं गेलो तर सांगतात लोमेशजी की जगाच्या कल्याणासाठी यांनी विष प्राशन केलं. मग कथा विचारली विष का पिलं, काय घडलं होतं असं जहेर पिण्याचं कारण काय. बरोबर आहे ना. एखाद्यानं कधी घेऊन टाकलं आणि बातमी कानारायला कामून घेतला असेल कामून विचारतो ना आपण, तसं विचारतो. मग का घेतलं महादेवानं विष. त्याची कथा येते की एकदा देवराज इंद्र तोही सत्तामदामध्ये ऐश्वर्याच्या नादामध्ये आपल्या गुरूंचा अपमान करतो. वाचस्पती बृहस्पतीजी ज्या वेळेला सभेमध्ये आले सगळ्यांना वंदन केलं. यानं गुरुकडे पाहिलं नाही. गुरु अदृश्य झाले. सगळे देवता चर्चा करायला लागले. गुरुचं बळ नसलं तर कसं होईल. कारण मंत्र म्हणतो आपण स्वस्ती वाचन करताना तिलक करताना स्वस्ती न इंद्रोर्दस्रवा स्वस्ती न पोखा विश्ववेदा स्वस्ती न स्तारो वरिष्ठने स्वस्ती न बृहस्पतिर्ददातु. स्वस्ती नाम चांगलं व्हायचं असेल तिथे इंद्र आणि स्वस्ती न बृहस्पती यांची जोड पाहिजे. इंद्र बळ पाहिजे आणि गुरुचं बळ पाहिजे. आता गुरुचं बळ नसलं तर कसं काय स्वस्ती होईल. दैत्यांचा राजा बली त्याला माहिती झालं आणि त्याने स्वर्गावर आक्रमण केलं. स्वर्गातली सगळी संपत्ती लुटून नेली. सगळे दिव्य रत्न. ते रत्न विचार करतात की आमचा जन्म देवांच्या सहवासात राहण्यासाठी आहे.
सगळ्या रत्नांनी असं म्हणतात समुद्रामध्ये उड्या मारल्या. दुसरी एक कथा आहे की दुर्वास नावाचे मुनी इंद्राला भेटायला गेले आणि महाविष्णूने दिलेली दिव्य पारिजातकाच्या फुलाची माळ कोणाला घातली? अमित शहाला. झोपले नाही तुम्ही? हा, कोणाच्या गळ्यात घातली? इंद्राच्या गळ्यात माळ टाकता बरोबर इंद्राने त्यांच्या तोंडावर फक्त तेवढी फॉर्मॅलिटी केली. जशी दुर्वास बाजूला गेले, माळ काढली आणि कोणाच्या मस्तकावर? ऐरावताच्या हत्तीच्या. आणि तो हत्तीनं काय केलं? ते माळाशी सोंगून पाहिले, पायाखाली आडामोडा. आणि याचं नावच आहे बाबाचं दुर्वास. नजीक नाही, त्यांचा वास कुठे? दूर. बाबानं नुसतं मागे वळून पाहिलं आणि आपली माळ इंद्रानं काय केली? हत्तीच्या पायाखाली दिली. मस्ती आला का रे तू? हा, अरे साधूचा प्रसाद अपमान करतोस? जा, तुझ्या ऐरावतासह तुझी सगळी संपत्ती आज आता ताबडतोब पीक कुठं? समुद्रात जाऊन पडेल. इंद्र जमिनीवर येऊन पडला. सर्व संपत्ती गेली. दानवांनी राज्य हिसकावून घेतलं. ब्रह्मदेवाला शरण आला. ब्रह्मदेव म्हटले, का रे तू गुरुचा अपमान केला म्हणून तुला असं भोगावं लागतं. म्हणून साधूचा गुरुचा सन्मान नाही केला तरी चालेल. चालले का हो दादा टी शर्टवाले भाऊ? बसा ना. बोर झाले का तुम्ही? बरं बरं, या या. माझ्या जीव धडधड करायला लागला वा. अजून टाइम आहे. होता है. कम टू द पॉइंट. कुठे होता आपण? इंद्र. गुरुचा अपमान केला. आता गुरुचं बळ तुझ्या सोबतीला असल्याशिवाय हे घडणार नाही. मी काय करू? आणि गुरुचं बळ प्राप्त करण्यासाठी इंद्राने शोध घेतला. गुरुजी सापडले नाही. मग त्वष्टा नावाच्या ऋषीचा मुलगा विश्वरूप 3 तोंडाचा, त्याला आणलं. त्याने नारायण कवच शिकवलं. परत स्वर्गाचं राज्य मिळालं. पण त्याने काय केलं? अजून हा विश्वरूप एकांतामध्ये राक्षसांना आहुती टाकत होता. हे सहन झालं नाही. त्याने त्याचंही मुंडकं उडवलं. एक तर एक गुरु चालले गेले रागे भरून आणि दुसऱ्या गुरुला मारून टाकलं. ब्रह्महत्या घडली. इंद्र घाबरला. ब्रह्महत्येला सहन कसं करायचं? लपून बसला. सगळ्या देवता विचार करतात की स्वर्गाचं आसन खाली आहे, कोणाला तरी राजा बनवणं पडेल. राजा कालस्य कारणम. आणि म्हणून खाली पृथ्वी तळावरती एक नहुष नावाचा राजा, त्यांनी 99 यज्ञ केले होते. किती? एक यज्ञ बाकी होता इंद्र व्हायला. हा, मग काय करतात शाळेमध्ये? समजा निकाल लावायचा आहे, 100 पैकी 100 वाला नाही सापडला, मग 100 पैकी 99 वाला. याला इंद्र बनवून टाकलं डायरेक्ट. याला लॉटरीच लागली. हा, जसा इंद्र झाला, नहुष स्वर्गाधिपती झाला. परी तो रहाटी भांबावला तो. त्याला बी पद भेटलं. लायकी नसताना त्याने पद भेटता बरोबर कोणाची मागणी केली? तो म्हणायचा की मला शशी पाहिजे, इंद्राची बायको. मी राजा इंद्राणी को लाव. ती घाबरली, पतिव्रता होती. तिने विष्णू भगवंताला ब्रह्मदेवाला विनंती केली, काय संकट आलं माझ्यावर? मग मार्ग सांगितला की त्याला सांग अशा आसनावर बसून ये की आजपर्यंत कोणीच आलं नाही. मग त्याने कोणाचं आसन केलं? पालखी. सगळे सप्तर्षी त्या पालखीला जुंपले आणि त्यांना चाबकाने मारायचा. सर्प म्हणजे लवकर चाला. कामातुराम न भयम न लज्जा. सर्प म्हणतोय. सप्तर्षींना राग आला. म्हणे आम्हाला सर्प म्हणतो, आत्ताच तू सर्प होऊन खाली पडशील. इंद्र होता, साप बनून खाली पडला. भुजंगत्व पावला. म्हणून माणसाने जीवन जगत असताना आपली पद प्रतिष्ठा
याच्या भरोशावर इतरांचा अपमान करणं टाळायचं बरं. कोणाचं कधी पद निघून जाईल आणि कोणाचं कसं पद कोणाला कसं भेटून जाईल सांगता येत नाही. ये संसार परिवर्तनशील है. एका क्षणामध्ये राजाचा भिकारी होतो, भिकाऱ्याचा राजा बनू शकतो. इंद्राला ब्रह्महत्येचं पातक जे होतं ते वाटून देण्यात आलं, धरतीने घेतलं म्हणून धरतीला विहीर खोदणं, गड्डा होतो, काही ठिकाणी पर्वत उभे राहून जातात. ब्रह्महत्या नंतर कोणी घेतली? नदीने. नदीला येणारा फेस ब्रह्महत्या. अजून झाडानं घेतली, झाडाला येणारा डिंक जो आपण लाडू मध्ये टाकतो, डिंक ब्रह्महत्या. आणि चौथं स्त्री शक्तीला मासिक धर्म जो आहे हे ब्रह्महत्येचं प्रतीक मानले जाते. इंद्र परत स्वर्गामध्ये आल्यानंतर सगळं खाली आहे, समुद्रामध्ये संपत्ती गेली आणि म्हणून ब्रह्मदेव सांगतात सध्याचा काळ अनुकूल आहे कोणाला? बलिराजाला. समेट घडून आणला आणि दोघांच्या एकमताने समुद्राचं काय करायचं ठरवलं? मंथन. या माहेश्वर खंडात आलेली कथा आहे बरं ही. स्कंद पुराणातला पहिलाच माहेश्वर खंडाचा विषय. समुद्र मंथन आता करायचं आहे. समुद्र मंथनासाठी मंदराचल नावाचा पर्वत, कारण मंथन हा शब्द अलीकडच्या काळामध्ये खूप कमी झाला. मंथन जुन्या काळात व्हायचं ना, दही दूध राहायचं आणि घरोघरी मंथन व्हायचं. मंथन कसं राहायचं ना? मंथन असा मटका राहायचा, रांजण राहायचा, गर्र गटक घुम घुम करते, घुम घुम करते, डेले घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलते, घुम घुम करते, घुम घुम करते, आनंदल्या गवळणी आनंदल्या गवळणी छंदे डोलते. आता मंथन नाही, आता मिक्सर मध्ये गुर गुर करते, गुर गुर करते आहे ना. उनवणी शिनवणी असं म्हणतात. त्याच्यामध्ये थंड टाकावं लागायचं, कधी गरम पाणी टाकावं लागायचं. ते मंथन करणं, लोणी काढणं मंथनी. पण आताच्या काळातल्या शिकलेल्या मुलींना हे मंथन नावाची प्रोसेस म्हणजे फक्त मिक्सर मधली आहे. जुन्या काळामध्ये रवी होते ना. आता तर जुनं जुनं गेलो, नवं नवं आलं. आता तर कपडे बी धुवायचे असले तर काय पाहिजे? वॉशिंग मशीन. माझ्या पप्पानं घेऊन दिलाय. आमची पोरगी कपडे धुणार नाही, मशीन. इतकं जग पुढे गेलं की तुमच्या पायाची जागा मोटरसायकलच्या टायरानं घेतली, मातीची जागा सिमेंटनं घेतली ना अभ्यासाची जागा मोबाईलनं घेतली. आता तर पायी पायी चालले कोणी तयार आहे का मावशी? चालता का पायी पायी? लोक गल्लीतल्या गल्लीत स्कूटीची चाबी पाहिजे, गुर्र पायी पायी चालत नाही. शेवटी डॉक्टरले सांगणं पडतो मरेपर्यंत जगणं अशी तर 5-5 किलोमीटर चालत जा. मग चालत जा तर गुपचूप शेताच्या रस्त्याने गेले पाहिजे ना. हायवे रोडानं थर पडतात ते सकाळी सकाळी पायात. आणि त्या ट्रकवाल्याला रातभर झोप लागेल, रात्री सकाळी सकाळी देतो उडव. चालत जा. बरोबर आहे ना? तुम्ही चालाल तर चालाल. डॉक्टर सांगतो बीपीची शुगरची गोळी जर वापरायची नसेल तर पायी चाला रोज 5 किलोमीटर. काळ असा आहे. पण सध्या हे सांगणं बी चुकीचं वाटतं लोकांना. सगळं जुनं जुनं गेलं, नवं नवं आलं. मी मागे बी बोललो होते. इतकं सोपं झालं दादा, इतकं सोपं झालं. आता सडा टाकणं येणाऱ्या काळात माहीत राहणार नाही. रांगोळी ती बी सगळं डिजिटल आहे. तर रांगोळी कागद ठेवला की अशा टिपक्याच्या रांगोळ्या येणार नाही आता काढता. जुन्या काळामध्ये जे होतं सगळं नवीन नवीन शॉर्टकट 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 शॉर्टकट. इतकं शॉर्टकट झालं की येणाऱ्या काळात पाहुणे जर घरात आले तर तांब्या ग्लास भरून पाणी येतं ना, ते बी येणार नाही काही दिवसानं.
पेट्रोल पंपावर कशी नळी राहते तशी नळी दरवाजाच्या मागे फिट होईल. पाहुणा घरात घुसला रे घुसला की ते नळी घेतील त्याच्या तोंडात खूपच तिंडाचा. ताणच राहिला नाही ना, सोपं पाहिजे. ये शरीर आद्यम खलु धर्म साधनम, जितना इसको तपाओगे उतना ही अच्छा रहेगा. बरोबर ना, याचा वापर झाला पाहिजे. त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. आता लोक अजिबात शरीर हलवायला तयार नाही. चला मंथन सुरू झालं. मंदराचल पर्वत टेकायला लागला. वासुकी नावाचा सर्प देवाला विनंती केली, पर्वत टेकतोय. मग देवाने अवतार घेतला, बोलिओ कुर्म भगवान की. मंथन सुरू झालं. सगळ्यात पहिले मंथनामध्ये वेळ कमी असल्यामुळे पहिलंच रत्न निघालं. ते रत्न कोणतं होतं? अमृत. बरोबर. हा, काय निघलं? मी कुठे अमृत म्हणतो, विषच निघतो. मला सांगा, राक्षस आणि देव एकत्र येता का? पण आले ना. पण एकत्र आल्यावर सुद्धा पहिले काय आलो नशिबात? हलाहल जहेर. म्हणजे ध्यानात घ्या, चांगलं काम करायला गेले की सगळ्यात पहिले जहेरच येणार आहे. लोक चांगलं काम करणाऱ्याला वाईट बोलणार म्हणजे बोलणार. एखाद्यानं वैयक्तिक सप्ताह ठेवू द्या, चांगला कार्यक्रम करू द्या. हा, गावात एखाद्याला मंदिर बांधायची संकल्पना झाली, हा, नाही तर माझ्याकडून मी 100 लोक यात्रेला घेऊन जाईन. एखाद्याला जरी इच्छा झाली तर काही काहीच्या पोटात असं दुखतं, ते डायरेक्ट सांगता आता आता सुधारले महाराज, ते आता आता सुधारले. अशा लोकांच्या मुंड्या मोडल्या मुंड्या मोडल्या. तुम्ही एखाद्याची पासोळी थोड, पण तू करून पाहिजे ना चांगलं काम. हा, अरे एखादा करत असला ना त्याला प्रोत्साहन द्या, त्याला मागे खेचू नका. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. नरका जायला चुकणार नाही तुम्हाला. व्रत करविता अर्ध पुण्य लाभे आणि मोडविता दोघे नरका जाते. एखाद्याला इच्छा झाली चांगलं काम करायची तर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करा, त्याला खेचू नका मागे. हा, विष बाहेर आलं म्हणून एक ध्यानात घ्या, चांगलं काम करणाऱ्याच्या नशिबामध्ये विषासारखेच प्रसंग येतात. आता विष आलं, सगळे विचार करतात. देवता पाहतात कोणाकडे? राक्षसांकडे. आणि राक्षस पाहतात देवतांकडे. तुम्ही घ्या तुम्ही घ्या. हा, असं होतं ना बऱ्याचदा. घ्या ना, ते म्हणजे तुम्ही घ्या. मानपान देत होते का ते घ्यायसाठी? त्यांना माहिती विष पेल्यावर काय होतं. मग दोघं विचार करतात, हे जर कोणाच्या खात्यावर जमा नाही झालं तर पुढचं अकाउंटला पडणार नाही. हा चेक आधी क्लिअर करणं पडेल ना. मग काय करायचं? मग सर्वानुमते त्यांनी आवाहन केलं. कोणाला? माझ्या महादेवाला. आपणही 2 मिनिटं करूयात. नमः शिवाय. नमः शिवाय. तुंगधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. कुंडलेश्वराय शिव रुद्रेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. केदारनाथाय शिव ओंकारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. केदारनाथाय शिव ओंकारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय.
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय